नमस्कार मित्रांनो, आपल्या पहिल्याच ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ब्लॉगची सुरुवात बंद पडलेला बसनी. मग काय आला शेठचा फोन आणि निघालो डायरेक्ट फेज 2 ला. रस्त्यात वैष्णवी मातेचं मंदिर भेटलं. मग काय आईचा आशीर्वाद घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो वडापाव खाला. पोहोचलो फेज 2 च्या गेटवर. बघतो तर काय कोणचीच गाडी खाली नाही झाली. मग माझी कशी होणार? काहीतरी जुगाड करावंच लागेल ना, गाडी खाली करावंच लागेल. मग काय लावला मित्राला फोन, तो काय फोन उचलत नाही. मग ड्रायव्हर बोलतो साहब मैं कुछ करू. नहीं खाली हो रहा है सर, ऐसा कैसा चलेगा? मग खूप दिवसातून भेटला दर्शन. मग काय लावला त्याच्या मित्राला फोन. ऐका सूरजचे 2 पवित्र शब्द. तिथून निघालो तर आला पाऊस. घातला रेनकोट ना निघालो. धुम्म चाले धूम. पोचलो ना ऑफिसला. बाबूने कहा ना खाया. मामा होते कामात बिजी. गुरे बाबा बघा ना कसा रागात बघतो ड्रायव्हरला. आम्ही आता चाललो हिरापूरला. समीर मामाच्या 3 गाड्या आहेत, कंटेनर बनवायला टाकले. पनवेलला आणायला जायचंय. 15 लाख खर्च आलाय तो ठीक आहे. 2 दिवसापासून मामा माझा काम करायला निघाला आहे. सकाळी सांगला 10 ला निघाला आहे, पण मामा आमचा 10 ला उठलाय. एक इथं वाजवला. मला शांत बसवण्यासाठी मामाने कोंबडा लावलाय फक्त. मग काय उत्तमचा डबा मी खाल्ला आणि निघालो. पोहोचलो ना मुकेश भाईच्या गॅरेज. गाडी बघून तर धक्काच बसला. नंतर समजलं ही गाडी आपली नाही तर बाजूची गाडी आपली होती. तिथून डायरेक्ट आईच्या पायाशी फॉर्च्युनरला दिली पप्पी. निघालो ऑफिसला. श्रावण का महिना लोक खात नाही मटन. कौशलच्या फोन मस्ती करून ना गेम खेळून निघालो डायरेक्ट भेवंडी आजोला घेऊन. आज जुम्मा दुकान बंद. मग निघालो वैतागून घरी. आणि रस्त्यात काय तर सर्वसामान्य लोकांची लाई की आजोला ठेवला आणि घेतलं जिज्जूला. तर काय तर गाडी अजून खाली नाही केली. बोलता जाऊन डायरेक्ट गोडाऊन बंद करू आज. मालिक अभी तक गाडी आम्हाला खाली नाही की. मग काय सगळ्यांना लावलं धंद्याला. निघालो डायरेक्ट कल्याणला. हिराला सोडला चिंचवलीला. डायरेक्ट पोहोचलो आम्ही आयशर कंपनीच्या इव्हेंटला जेवायला. स्टार्टर मारला फुल दम. आणि मग काय ना भाई बोलतो गाड्या बघल्याशिवाय जेवायला नाही देणार. मग काय गाड्या बघितल्या ना, जे कामासाठी आलो ते कामाला सुरुवात. जेवल्यावर आईस्क्रीम तर पाहिजेत ना भाई. आईस्क्रीम खप नाही तर डायरेक्ट पोहोचलो ना बिल्लूच्या धाब्यावर. बघतो तर काय दादूनी आणली आपल्या आजीला खाट. आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. घरी चाललो. बाय बाय.